आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून सिंहगड रोड परिसरातील प्रसिद्ध लिटल जीनियस स्कूलमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांच्या बालदिंडीचे अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। पारंपरिक पोशाखात नटलेल्या चिमुकल्यांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून सोडला। मुलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ मृदंग आणि गळ्यात पखवाज घेऊन ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठल विठ्ठलचा गजर केला। मुली नऊवारी साडीत तर मुले धोतर कुर्ता व पांढऱ्या टोपीमध्ये हुबेहूब वारकरी रूपामध्ये दिसत होती। लहानग्यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची रूपे उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली। शाळेच्या प्रांगणात देहू आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गासह विविध सोहळ्यांचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता। शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या या सोहळ्यात मुलांनी बालदिंडी सोहळ्याचा आनंद लुटला। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची आणि वारकरी संप्रदायाच्या मूल्यांची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश होता। संस्कार आणि संस्कृतीची जपणूक बालवयातच होणे गरजेचे आहे। मुलांमध्ये भक्ती, अभंग आणि एकतेची भावना रुजवण्यासाठी या बालदिंडीचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन शाळेच्या अध्यक्ष आणि मुख्याध्यापिका सौ पल्लवी शिवाजी पासलकर यांनी केले। तसेच बालदिंडीच्या आयोजनासाठी मिताली वाघ, अनुजा देशपांडे, पूजा खोत, अश्विनी गायकवाड शिक्षकांसह कर्मचारी वर्ग, मंजुषा जाधव, प्रमिला कुंभार आणि इतर अनेकांनी परिश्रम घेतले असून सदर बालदिंडीसाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी शाळेच्या या नियोजनबद्ध बालदिंडी उपक्रमाचे कौतुक केले आहे। नमस्कार, मी पल्लवी शिवाजी पासलकर, लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूल माणिकबाग प्रिन्सिपल। आज आषाढी एकादशी निमित्त स्कूलचं आषाढी एकादशीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आज सर्व स्कूलची मुलं आणि पॅरेंट्स हे पूर्ण वारीमध्ये सहभागी होणार आहेत आणि हे स्कूलचं 10वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी आम्ही नवीन उपक्रम करण्याचं नियोजन करतो। यावर्षी आम्ही पूर्ण वारीमध्ये जर बघताल तर वारकरी आहेत, पूर्ण रस्ता आपण वारी कुठून कशी येते, कुठपर्यंत पोहोचते, या सगळ्या गोष्टी यामध्ये दाखवल्या आहेत। नमस्कार, माझं नाव अनुजा देशपांडे, मी ज्युनियर केजी क्लासची टीचर आहे। यावर्षी लिटिल जीनियसमध्ये आपण वारीचा देखावा केला आहे। जसं की वारी कुठून कुठे जाते, आळंदी ते पंढरपूर, यामध्ये कसं होतं, आळंदीपासून स्टार्ट होते वारी आणि मध्ये पुण्यामध्ये मुक्काम करते, पुढे सासवडला जाते, भव्य मोठा दिवे घाट चढून पालखी सासवडला मुक्कामाला जाते, तिथून पुढे जेजुरीला जाते। सर्व महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं जेजुरीचं खंडोबा याचा भंडारा पालखीवर उधळला जातो। सर्व भक्त लोक पिवळमय होऊन पुढे पालखीला पंढरपूरकडे प्रस्थान करतात। मध्ये नीरा नदी, पवित्र अशी नीरा नदी लागते, तेथे पादुकांना स्नान घातलं जातं। माऊलींचं स्नान झाल्याशिवाय पादुका पुढे मार्गस्थ होत नाही। अशा तऱ्हेने पालखी लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, बरड असं करत करत वेळापूरला पहिलं मोठं रिंगण होतं पूर्ण। आणि विशेष म्हणजे वेळापूरला संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी एकत्र येते व तिथे भव्य मोठं रिंगण होतं। रिंगण झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होऊन वाखरी येथे, पंढरपूरच्या अलीकडे 3 किलोमीटर वाखरी येथे सर्व संतांच्या, सर्व छोट्या मोठ्या गावातल्या पालख्या एकत्र येऊन तिथे एक भव्य मोठं रिंगण होतं आणि या सगळ्यांना संत लोकांना न्यायला पांडुरंगाची पालखी ही वाखरीमध्ये येते। पांडुरंग सगळ्यांना भेटतो व सगळ्यांना एक एक पालखी पुढे आषाढी एकादशीच्या पहाटे पंढरपुरात स्थानपन्न होतात। आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी जसं की वारकरी संप्रदाय चालू केला, पंढरपूर पांडुरंगाला जे एक आश्वासन होतं ज्ञानेश्वर महाराजांचं की सर्व संतांना मी वाखरी येथे एकत्र आणून पुढे मार्गस्थ करून मग मी पंढरपुरात प्रस्थान करेन, अशा सर्व पालख्या वैकुंठात चंद्रभागेच्या तीरी जातात, तिथे स्नान करून पूर्ण पांडुरंगाला प्रदक्षिणा पूर्ण करून ही वारी पूर्ण करतात। मग ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालून वारीची सांगता करतात। अशा प्रकारे आम्ही हा देखावा, पूर्ण मार्ग, गावांची नावं, रस्त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात, हे सगळं आम्ही या देखाव्यातर्फे दाखवलं आहे। आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।